नाशिकच्या TCS कंपनीमध्ये महिलांचं धर्मांतरण आणि महिला अत्याचाराच्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक मधून हिंदुत्ववादी संघटनांनी आणि मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकाऱ्यांनी जी आहे ती या ठिकाणी बाईक रॅली जी आहे ती काढलेली आहे। धर्मांतरण विरोधी कायद्याअंतर्गत जे आहे हे प्रकरण बंद व्हावं आणि ही कंपनी जी आहे ती बंद व्हावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात येत आहे। आणि आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला गळ्यात भगवं वस्त्र टाकून डोक्यांमध्ये भगव्या टोप्या टाकून मोठ्या प्रमाणात बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। लांबच लांब गाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक दिवसांपासून या नाशिकच्या TCS कंपनीमध्ये जे आहेत हे धर्मांतरांचं काम जे आहे ते सुरू होतं। अनेक महिलांवर लैंगिक शोषण केल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती जी आहे ती या ठिकाणी समोर आलेली होती। त्यानंतर आता या सर्व संदर्भात या सर्व निषेधार्थ महिलांकडून जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या TCS कंपनी पासून ते जवळपास नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिला ज्या आहेत ते या बाईक रॅली काढत या गोष्टीचा निषेध व्यक्त करत आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम अशा प्रकारचे नारे देत या महिला ज्या आहेत ते ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत। नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या स्वतः या ठिकाणी गाडी चालवत या बाईक रॅलीमध्ये ज्या आहेत त्या सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय। ज्या धर्मांतरण आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ जो हा मोर्चा आहे हा जवळपास आता या सर्व गोष्टींमध्ये मध्यवर्तीपर्यंत आलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार असून आता नाशिकच्या TCS कंपनीच्या निषेधार्थ हा मोर्चा आलेला आहे। अनेक दिवसांपासून मुस्लिम धर्मीयांकडून जे आहेत हिंदू धर्मीयांचं धर्मांतरण करणे, त्याचप्रमाणे महिलांना आमिष दाखवत त्यांच्यावर शोषण करणे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या या कंपनीमध्ये सुरू होत्या आणि या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ आता महिला ज्या आहेत त्या एकवटलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांनी या बाईक रॅलीमध्ये जो आहे तो सहभाग घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या गाड्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मोठ्या प्रमाणात महिला भगव्या वस्त्र घालून या धर्मांतराच्या विरोधात आता निषेध व्यक्त करत आहेत। अनेक माध्यमकर्मी जर बघितले आपण तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक मोठ्या प्रमाणात जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत। अनेक भाजपाचे जे नगरसेवक असतील त्याचप्रमाणे नाशिक मध्यवर्तीच्या ज्या आमदार आहेत देवयानी फरांदे त्या देखील या ठिकाणी या बाईक रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचं जे आहे ते या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं। त्याचप्रमाणे भाजपकडून जे आहेत या TCS कंपनीचे जे वरिष्ठ आहेत यांना जे आहेत या ठिकाणी काही नोटीस देखील पाठवली होती, मात्र त्यानंतर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आला नाही। त्यानंतर भाजपने मोठं आंदोलन जे आहे ते या TCS कंपनी खाली जे आहे ते केलेलं होतं आणि त्याच नंतर आता भाजप जे आहे ते या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ आता आंदोलन करत आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या आता या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत।
मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक ज्या भगव्या वस्त्र जे आहेत ते परिधान करून त्याचप्रमाणे अनेक सर्व गोष्टीच्या निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी आपल्याला या बाईक रॅलीमध्ये पाहायला मिळतो आहे. महिलांकडून जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणाबाजी देत ज्या आहेत या ठिकाणी या सर्व गोष्टीचा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून या धर्मांतरांचं काम जे आहे या ECS कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये जे आहे ते सुरू होतं आणि त्याचनंतर भाजपने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जो आहे तो निषेध व्यक्त केला होता. आणि आज जे आहेत हिंदुत्ववादी संघटना असतील, त्याचप्रमाणे ज्या हिंदुत्ववादी संघटना असतील, त्याचप्रमाणे भाजपचे जे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, भाजपच्या मध्यवर्तीच्या ज्या आमदार आहेत देवयानी फरांदे, त्या देखील या ठिकाणी या बाईक रॅलीमध्ये ज्या आहेत त्या सामील झाल्या होत्या. तर आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर माध्यमकर्मींसह अनेक सर्व जे सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आणि जे नगरसेवक असतील, आमदार असतील, या रॅलीमध्ये मोठा सहभाग घेतलेला आहे. या ठिकाणी हातात कॉर्पोरेट जिहादचा निषेध असो, आता हिंदू समाज जागा हो जिहाद यांना प्रकारचे जे पोस्टर्स आहेत, जे बॅनरबाजी आहेत ते या ठिकाणी घेऊन जे आहेत हे सर्व हिंदुत्ववादी लोक जे आहेत ते या ठिकाणी आपला निषेध जो आहे तो व्यक्त करत आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्वांनी आपल्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि TCS कंपनीपासून ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या ठिकाणी ही बाईक रॅली जी आहे ती एकंदरीत निघत आहेत. आणि आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाजपच्या आमदार मध्यवर्ती आमदार या देवयानी फरांदे आहेत ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाजपच्या देवयानी फरांदे या मध्यच्या आमदार या ठिकाणी बाईक रॅलीमध्ये यांचा समावेश झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक भाजपचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी या बाईक रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. अनेक दिवसांपासून या कंपनीमधील धर्मांतरांच्या प्रकरणाच्या निषेधार्थ, त्याचप्रमाणे महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ भाजप जे आहे ते आक्रमक होतं. हा जो कॉर्पोरेट जिहाद याला नाव दिलेलं आहे, या सर्व गोष्टी कॉर्पोरेट जिहाद जे नाव दिलेलं आहे ते जवळपास आता जगभरामध्ये जे आहे ते गाजत आहे आणि अनेक ठिकाणच्या ज्या कंपन्या आहेत यांना देखील देण्यात आलेले आहे का अशा प्रकारचे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण बाळगाव्यात. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण जी आहे ती काळजी या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारचं एकंदरीत जे आहेत ते आदेश करण्यात आलेले आहेत. आणि त्याचनंतर आता या ठिकाणी नाशिकमध्ये या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ जी आहे ही बाईक रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे. जय भवानी, जय शिवाजी अशा प्रकारचे नारे देत या ठिकाणी महिलांकडून जे आहेत या सर्व गोष्टीचा निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे. अनेक महिला ज्या आहेत आपल्या गळ्यामध्ये भगवे कपडे घालत, त्याचप्रमाणे भगव्या टोप्या घालत, हातात भगवे झेंडे घेत या ठिकाणी बाईक रॅलीमध्ये समाविष्ट झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे.